महर्षी दुर्वासांच्या शापामुळे देवतांची शक्ती कमी झाली आणि असुर अधिक बलवान झाले. देवांनी मदतीसाठी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रार्थना केली. तेव्हा विष्णूंनी समुद्र मंथनाचा उपाय सांगितला. मंदार पर्वत मथनी बनण्यात आला आणि वासुकी नाग दोर वापरण्यात आला. श्रीहरींच्या योजनेनुसार असुरांनी नागाचा मुखभाग पकडला तर देवांनी शेपूट. असुरांना वाटले की मुखभाग फायदेशीर आहे, पण त्यामागेही श्रीहरी विष्णूंची वेगळी लीला होती. मंथन सुरू होताच मंदार पर्वत समुद्रात बुडू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी कुर्मावतार धारण करून पर्वताला आधार दिला. मंथनातून सर्वप्रथम भयंकर कालकूट विष बाहेर आलं. संपूर्ण सृष्टी धोक्यात आली. देवांच्या प्रार्थनेवर भगवान शिवांनी ते विष आपल्या कंठात धारण केलं आणि म्हणून ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. यानंतर समुद्र मंथनातून एका मागोमाग एक 14 अनमोल रत्न बाहेर आली.